माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र टेक्निकली एज्युकेशन मध्ये, इंडस्ट्री मध्ये, इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये सर्व ठिकाणी पुढे जात आहे। आज आपण एक चांगला कार्यक्रमाचा उद्घाटन करत आहे। माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या आशीर्वादातून हा कार्यक्रम सुरू झाला आहे आणि त्यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्रामध्ये एक अशी स्थिती निर्माण झाली आहे की सर्व जे संस्था आहे, टोयोटो, TNS अशी मोठी संस्था पुढे येऊन विद्यार्थ्यांसाठी आपली ओनरशिप त्यांच्यासाठी आपला CSR फंड हा उपयोग करत आहे। हा आज जे कार्यक्रम आहे ते एक आगळा वेगळा कार्यक्रम आहे, भव्य कार्यक्रम आहे। महाराष्ट्रामध्ये सर्व ITI ने ते आता फर्स्ट फेज मध्ये 17, नंतर 18 आणि नंतर 14 असा सर्व ITI मध्ये ते साधारणतः 544 लाख रुपयाचा खर्च करून लॅब उभी करणार आहे, प्रशिक्षण देणार आहे आणि ते सर्वात जास्त महत्त्वाचं असं आहे की टोयोटो आणि TNS दोघांचे एक कार्य करण्याची पद्धती आहे। तो ते पद्धती पण ते लोकांच्या समोर आणणार आहे। ते त्यांचे जे ॲटमॉस्फिअर आहे, कार्यक्षमता आहे, ते सर्व ते लोकांच्या समोर आणणार आहे। मी TNSचे पण विशेष आभारी आहे की ते NGO संस्था आहे तरी पण ते स्वतः CSR फंड इकट्ठा कलेक्शन करून हा आमचे ITIचे विद्यार्थी जे गावाचे साधारण विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी त्याने हा पाव उचललेला आहे। आणि टोयोटोचं सर्वांनी शिकला पाहिजे। जपानचे द्वितीय विश्वयुद्धामध्ये जपान नष्ट झाला होता तरी पण जपानने आपल्या जिद्दीतून, आपली मेहनतून, आपल्या देशभक्तीतून असा मोठा टेक्निकल जॉईंट उभा केला आहे। त्यामध्ये टोयोटो एक आहे। टोयोटोची आता कर्नाटकामध्ये प्रोडक्शन युनिट आहे। मी टोयोटो अधिकाऱ्यांना रिक्वेस्ट करतो की तुम्ही महाराष्ट्रामध्ये आमच्या ITI साठी फार चांगला काम करताय। नेक्स्ट टाइम कधी आपल्या एक्सपान्शनचा प्रोग्राम झाला तो महाराष्ट्रामध्ये करा। माननीय देवेंद्र फडणवीस साहेबच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये फार चांगला इंडस्ट्रियल ॲटमॉस्फिअर आहे, सर्व सुविधा आहे, सर्व सुरक्षा आहे आणि सर्व व्यवस्थापन आहे। आपल्यामुळे महाराष्ट्रामध्ये आपली गाड्याची पण जास्त खपत महाराष्ट्रामध्ये असते असा मी गृहीत धरतो। म्हणून आपण रिक्वेस्ट करतो की पुढच्या मध्ये आपण विदर्भामध्ये किंवा कुठेही योग्य ठिकाणी आपला उत्सव सुरू करावा। परत एक वेळा माननीय अतुल सावेसा विस्ताराने बोलणार आहे। विधानसभाचा सेशन आहे म्हणजे मी ते संपणार आहे। मोठी संख्यामध्ये सामूहिक नागरिक पण आलेला आहे। मी आपला जे संभाजीनगरची ITI आहे त्यांचे जे अधिकारी आहे, प्रिन्सिपल आहे, त्यांच्या पण मी अभिवादन करतो। ते अतिशय चांगली रीतीने जोपर्यंत त्याने सुरू केला आहे ते दुर्वे त्याने अतिशय चांगली रीतीने सर्वांनी जोडून इथे काम केलं आहे आणि जे लोक इथे जुळलेले आहे त्यांच्या पण मी धन्यवाद मानतो की तुमच्या मनामध्ये लोकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी हा एक कॉमन फॅक्टर होता। तुमच्या मनामध्ये त्यांच्यासाठी करायची अशी इच्छा होती म्हणून आपला वेळ काढून आपण ते सर्वजण आले। परत एक वेळा सर्वांचे धन्यवाद। हा प्रयोग यशस्वी व्हावा आणि हळूहळू पूर्ण महाराष्ट्र सर्व ITI मध्ये हा टोयोटो, TNS किंवा इतर संस्थांनी यावा आणि हा काम सफल करून घ्यावा अशी त्यांचे सर्वांना विनंती करतो। माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र टेक्निकली एज्युकेशन मध्ये, इंडस्ट्री मध्ये, इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये सर्व ठिकाणी पुढे जात आहे। आपल्या महाराष्ट्राने देशामध्ये $3 बिलियन जे काही एक आपल्या गाठायचे आहे तो त्यासाठी तुमच्या सर्वांचा सहभागी असेल। एक मन आहे की देश हमें देता है सब कुछ, हम भी तो कुछ देना सीखें। आपण पण लोकांसाठी काय केलं पाहिजे हा समजून आपण सर्वजण एकत्र होऊन काम करावा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।